धुळे शहरामध्ये मानवतेला हादरून टाकणारी घटना घडलेली आहे। जिजामाता हॉस्टेलमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीला जी अनुसूचित जातीची बौद्ध समाजाची आहे तिथल्या जातीवादी महिला केअरटेकरने फरशी पुसायला लावली, संडास साफ करायला लावलं। एवढंच नाही तर तिच्याकडून भांडे घासायला लावले। लेकरू लहान असल्यामुळे तिच्याकडून एवढं काम झालं नाही। पूर्ण काम का केलं नाही म्हणून या जातीवादी केअरटेकर महिलेने तिला जोरात ढकलून दिलं। तिला ढकलून दिल्यामुळे तिचा एक हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि ती गंभीर स्वरूपात जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। गेल्या अनेक तासांपासून धुळे पोलीस स्टेशनला पीडित मुलीची आई जी दलित आहे आरोपीवर गुन्हा दाखल करून त्या महिलेला अटक करण्याची मागणी करते, पण पोलीस टाळाटाळ करतायत। आम्हाला समजतंय की या जातीवादी महिलेचं कुणीतरी नातेवाईक पोलीस आहे, तिथले एपीआय असतील, पीआय असतील, धुळेचे पोलीस अधीक्षक असतील। यांना आमची जाहीर मागणी आहे की तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेऊन ॲट्रॉसिटी ॲक्ट 307 आणि पोक्सो अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। दलितांचे लेकरं गरीब आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये शिकतात आणि हॉस्टेलमध्ये शिकायला गेले म्हणून तुम्ही संडास साफ करायला लावाल, बाथरूम साफ करायला लावणार, भांडे घासायला लावणार। ही विकृत मानसिकतेची जी महिला आहे केअरटेकर, तिच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून तिला जेलमध्ये टाका। लवकरात लवकर जर आता गुन्हा दाखल केला नाही, या व्हिडिओची पोलिसांनी दखल घ्यावी। जर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तर याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम राज्यात दिसल्याशिवाय राहणार नाहीत। गृहमंत्र्यांनी सुद्धा या घटनेची दखल घ्यावी, महिला आयोगाने सुद्धा या घटनेची दखल घ्यावी। या हॉस्टेलला इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवावेत। आम्ही जी माहिती काढली त्याच्यामध्ये इतर विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने छळ केला जातोय, त्याच्यामुळे या विकृत महिलेला तात्काळ अटक करावी। ही जिजामाता हॉस्टेल जी संस्था आहे ती माजी आमदाराची आहे आणि स्टँडिंग सत्ताधारी पक्षामध्ये हा माजी आमदार असल्यामुळं पोलिसांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नाही। लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर ऑल इंडिया पॅंथर सेना राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। जे पोलीस अधिकारी टाळाटाळ करतात त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे, ही सुद्धा आम्ही मागणी करणार आहेत।